तिसरा मुद्दा, जर कोणीही सरकारी जमिनीत कुठलाही गैरव्यवहार केला तर त्याच्या लायबिलिटीज किती आहे, तर त्याच्यावर लागणारे जे क्रिमिनल ऑफेन्सेस आहेत ते किती आहेत त्याचे मी डिटेल्स वाचून दाखवते. क्रिमिनल ऑफेन्सेस अँड पनिशमेंट. when government land is usurped by forging, manipulating documents, the perpetrators can be charged under several sections of the Indian Penal Code, including section 420, 466, 468, 471, 441, 442, 447 and other relevant section for destruction of falsification of public documents. आणि याच्यात 7 ते 14 वर्षाची शिक्षा आणि फाईन किंवा दोन्ही याची ती शिक्षेचं प्रोव्हिजनिंग आहे. आता थोडा कमी महत्वाचा मुद्दा म्हणू, पण तोही तेवढाच महत्वाचा आहे की आता हे जी कमिटी बनवली गेली, जसं मी म्हटलं की याच्यात 6 पैकी 5 हे पुण्याचेच अधिकारी असताना पुण्याच्या पालकमंत्र्याच्या मुलाविरुद्ध ही चौकशी होऊ शकेल का, तर ती होऊ शकणार नाही. उपमुख्यमंत्री पदाच्या उपमुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीच्या मुलावर चौकशी होऊ शकेल का, तर ती होऊ शकणार नाही. पण आता याच्यात कोण कोण आहे आणि हे जी माणसं आहेत त्यांनी काय काय केलंय ते याच्यात जिल्हाधिकारी सुद्धा आहेत. आता या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात मला काय बोलावं कळत नाहीये, कारण शीतल तेजवानीनी हे 30 डिसेंबरला लिहिलेलं पत्र आहे ज्याच्यात त्यांनी सरळ सरळ म्हटलंय की 11,000 रुपये आम्ही डीडीने पैसे भरले आणि आता त्या जागेमध्ये आम्हाला ती खाली करण्याचं प्रोसिजर करून देण्यात यावं. त्याच्यात अमेडिया कंपनी आणि त्याच्यात ती हे देखील लावते अनेक्षर मध्ये, आणि याच्यातली कंडिशन नंबर 13 म्हणजे 13 असं म्हणते की बाबा या लोकांनी ज्या वेळेस पैसे ते जमा करतील सरकारकडे तेव्हा हे खाली करणं गरजेचं आहे. पण गरजेचं आहे ते ठीक आहे, पण त्याचं काही प्रोसिजर आहे. त्यांनी ते पैसे भरल्यानंतर त्या मंत्र्यांकडे अर्ज करायला लागतो की ही परत आमच्या नावावर रिट्रान्सफर करा. त्यांचं नाव सातबाऱ्यावर लागलं, त्यांचं नाव प्रॉपर्टी कार्डवर लागल्यानंतर इतर हक्क म्हणून नाही, पहिलं नाव लागल्यानंतरच ते कुठलाही व्यवहार करू शकतात. पण हे चुकीचं, जसं मी म्हटलं, पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन हा सगळा व्यवहार झालाय, हे ॲब्सोल्यूट फ्रॉड आहे. त्याच्यात दुसरं तिसरं काही नावच म्हणताच येत नाही. आता त्याचा पुढचा विषय की तहसीलदार हे जेव्हा पत्र लिहितात 9/6ला, त्या पत्राचं मला वाटतं बहुतेक चॅनल्सनी दाखवलंय. प्रत्येक ठिकाणी मी बघतेय की तात्काळ 24 तासात उत्तर द्या, 24 तासात अभिप्राय द्या, अर्जंट इंटरव्हेन्शन, हे जे शब्द जे मी सिंचन घोटाळ्यात देखील बघितले होते, खास बाब, तात्काळ करा, हे सगळे पुन्हा इथे येताना दिसत आहेत. आणि हे अगदी टिपिकल अजित पवारांचे त्यांनी सांगितल्याप्रमाणेच केलं जातं, याच्यात काहीच शंका नाही. आता याच्यात पुढची जी सगळी पत्र आहेत ती आधी तहसीलदार लिहितात बोटॅनिकल गार्डनला. बोटॅनिकल गार्डन असं म्हणतं की आमच्या इकडे 16 जूनला 2025ला अचानकपणे काही लोक आली, त्यांनी दादागिरी केली की जमीन खाली करा, आणि म्हणून तुम्ही कलेक्टरांना त्यांनी पत्र लिहिलं की तुम्ही याच्यात अर्जंट इंटरव्हेन्शन करा. म्हणजे जून महिन्यापासून कलेक्टरांना माहिती होतं, कलेक्टरांनी एसडीओला पत्र लिहिलं, एसडीओनी तहसीलदारला लिहिलं, मग कलेक्टर या चौकशी समितीत कसे असू शकतात आणि ते पण पुण्याचे सगळे अधिकारी, जसं मी म्हटलं, हे या समितीत कसे असू शकतात. आता ही जी पुढची सगळी माणसं आहेत या सगळ्यांना माहिती होतं की हे फ्रॉड आहे. पण एकामध्ये म्हणजे जुलैपासून हे जूनमध्ये पहिलं पत्र बोटॅनिकल गार्डननी 16 तारखेला लिहिलं कलेक्टरना, आणि 30 डिसेंबरला ते शीतल तेजवानीनी लिहिलेलं होतं. तर 30 डिसेंबर 2024 ते आता नोव्हेंबर 2025 कलेक्टरांनी काहीही केली नाही. अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित करा, त्यांच्यावर सुद्धा चौकशी झाली पाहिजे, त्यांचं हे नाव या समितीमध्ये असता कामा नये. आणि माझा चॅलेंज आहे की देवेंद्र फडणवीस असं करणार नाहीत, कारण आताच्या घटकेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्यांना ही सगळी मंडळी लागणार आहेत, पण हे केलं गेलं पाहिजे. म्हणून मी जसं म्हटलं की आताच्या घटकेला मला कायद्याने ही मागणी करायला लागते, ती मागणी मी केली आहे. आता जर याच्यात काम झालं नाही तर मी आता एसीएस रेव्हेन्यूना पण जाऊन भेटणार आहे, विकास खरगेजींना, कारण त्यांच्या अध्यक्षतेखाली याची चौकशी होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी जाऊन मांडणार आहे. आणि हा जो मगाशी मी काढून ठेवला पण हे फार मोठं आहे म्हणून मी शेवटचा डॉक्युमेंट दाखवते
की ही जी आहे ती पॉवर ऑफ अटॉर्नी आहे, ही रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटॉर्नी मुळात बिलकुल नाही आहे. आणि जर ही नीट वाचून बघितली तर याच्यात विक्रीची सही करण्याचे अधिकार नाही आहेत. तर पहिला प्रॉब्लेम की ते रजिस्टर्ड नाही आहे, दुसरा प्रॉब्लेम विक्रीची सही करण्याचे अधिकार नाही आहेत, आणि तिसरा प्रॉब्लेम की ती विक्रीची पॉवर घेऊन उपयोग काय, ती जमीनच जर त्यांच्या नावावर नसेल तर हे सगळे उद्योग करून हे जे केलेलं आहे ते एक भयानक मोठं फ्रॉड आहे. आणि त्यासाठी पहिलं म्हणजे अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा, तरच याच्यात चौकशी होऊ शकेल. आता या व्यतिरिक्त मी तर मालिकाच करायचं ठरवलंय. माझ्याकडे आता मी हळूहळू सगळे त्यांचे जेवढ्या कंपनीज आहेत, जवळजवळ 69 कंपनीज अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या आहेत, त्याच्यात जमिनीचे किती किती व्यवहार झाले आहेत हे सगळं मी हळूहळू काढणार आहे. पण आत्ताच्या घटकेला, कारण सगळ्याचाच किचाट व्हायला नको म्हणून कायदेशीर बाबी दोन गोष्टीतल्या मी काढल्या. पहिला म्हणजे हा व्यवहार रद्द करता येणार नाही. सेकंडली, हा जो पार्थ पवारला याच्यात बाहेर ठेवलं गेलं FIR मधनं, तर तात्काळ त्याचं नाव हे FIR मध्ये घातलं गेलं पाहिजे, अमेरिया एंटरप्राइजेसचं घातलं गेलं पाहिजे. कारण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये लायबिलिटी ही अनलिमिटेड पार्टनर्सवर नक्कीच असते जेव्हा फ्रॉड केला जातो तेव्हा. चला, धन्यवाद. अंजलीताई, तुम्ही म्हणताय की उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा तुमची मागणी आहे, पण अजित पवारांचं तर म्हणणं असं आहे की मला तो पत्ता पण माहिती नाही, पार्थ पवारनी हे व्यवहार केले हे मला माहितीच नाही. मग याच्यामध्ये आका कोण आहे? तर कदाचित आता अजित पवारांना अशी अनेक उत्तरं द्यायला लागतील. कारण याच्या पुढे मी पार्थ पवारांच्या सगळ्या कंपनीज, सुनेत्रा पवारांच्या सगळ्या कंपनीज, अजित पवारांनी स्थापन केलेल्या सगळ्या कंपनीज, आता त्याच्यात कोण कोण आहेत, त्याच्यात किती जमिनी आहेत, या सगळ्याचेच खुलासे करणार आहे. त्यामुळे आता अजित पवारांनी असलं बोलणं बंद केलं पाहिजे. ते परवाच्या एका पत्रकार परिषदेत असंही म्हणाले की 2009 मध्ये माझ्यावर काही आरोप झाले, 15-16 वर्षात ते सिद्ध नाही झाले. प्रत्येक आरोप सिद्ध झाला होता, चार्जशीट देखील फाईल झाली होती. बाळगंगा धरणात, कोंडाणे धरणात सगळ्यामध्ये चार्जशीट फाईल झाली होती. पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर तुमच्या सगळ्या केसेस या बंद करण्यात आल्या, त्या सगळ्या रिओपन झाल्या, तर तुमची काशी होईल याच्यात काही शंका नाही. मात्र ते असे म्हणतात की एकीकडे काही दिवसांपूर्वी माझ्या कानावर आलेलं होतं आणि काही अगदी अगदी, कारण ते सुरुवातीला पहिल्याच दिवशी जेव्हा विचारलं गेलं ते भांबावले होते आणि तेव्हा ते म्हणालेत की मला कल्पना आहे की असं काहीतरी होतं.